तुमची दररोजची झोपण्याची पद्धतच ठरवते तुम्ही आजारी पडणार आहात की नाही. तुमचं आरोग्य इथून पुढे कसं राहील ते ठरवते तुमची झोपायची पद्धत, तुमची झोपेची पोझिशन. प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी आहे. कुणी एका अंगावर झोपतं, कुणी पालथं झोपतं, तर कुणी उतानं झोपतं. कोणाचे पाय वर असतात तर कोणाचे हात वर असतात. पायाची घडी घालून काय तर हाताची घडी घालून झोपणारी लोक देखील आहेत. जगात जितके लोक असतील तितक्या झोपण्याच्या विविध पद्धती देखील आहेत. मग आपण रात्रभर कसे झोपतो, आपली झोपण्याची पोझिशन कशी आहे, यावर काही अभ्यास करण्यात आलेला आहे. या अभ्यासामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की झोपेची पद्धत जर तुमची चुकली तर तुम्हाला प्रचंड मोठे आजार होऊ शकतात. यामध्ये एक चुकीची झोपेची सवय जर तुमची असेल तर तुम्ही लवकरच कॅन्सरला देखील बळी पडू शकता. व्हिडिओमध्ये आज आपण झोपेच्या संदर्भात झालेल्या एका अभ्यासाविषयी माहिती घेणार आहोत. आपल्या शरीरावर याचा काय फरक पडतो याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण दिवसभर किती चांगलं काम करू, किती एनर्जी आपल्यामध्ये राहील हे ठरवते तुमच्या झोपेची क्वालिटी. होय, रात्रभर तुम्ही कसे झोपलात, किती झोपलात हेच ठरवतं तुमचं दुसऱ्या दिवसाचं परफॉर्मन्स. तुम्हाला आयुष्यात हार्ट डिसीज म्हणजेच हृदयरोग, कॅन्सर, अल्झायमर असे आजार देखील चुकीच्या पद्धतीच्या झोपण्यामुळे होऊ शकतात. आत्ताच झालेल्या एका अभ्यासात असं लक्षात आलेलं आहे की जी लोकांची झोप चांगली होत नाही, ज्यांची झोपण्याची पद्धत चुकते, ती लोक काम कंप्लीट करण्यासाठी, कोणतं एखादं काम पूर्ण करण्यासाठी 14% जास्त वेळ घेतात व त्या कामामध्ये ते 20% जास्त चुका देखील करत असतात. 24 तास जर तुम्हाला झोप चांगली मिळाली नाही तर तुमच्या मेंदूमध्ये जवळपास ग्लुकोजची कमतरता भासते आणि ग्लुकोजची कमतरता भासल्यामुळे अगदी विचार करताना देखील चुका माणसाकडून होत असतात आणि बऱ्याच वेळा हे ॲक्सिडेंटचं देखील कारण होऊ शकतात. झोपण्याची तुमची पद्धत कशी आहे, तुम्ही उताने झोपता की पालथे झोपता, एका अंगावर झोपता की कोणती तुमची पद्धत आहे, त्यावरनं ठरतं तुम्हाला कुठले आजार होतील, तुम्ही निरोगी राहाल का. तर त्याविषयीची आज माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आता सगळ्यात आधी या अभ्यासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की नेमकं झोपेवर काय काय अवलंबून असतं. अभ्यासात असं लक्षात आलं आहे की माणसाच्या झोपेवर त्याच्या आरोग्याच्या संबंधित प्रत्येक गोष्टी अवलंबून असतात. त्याच्या शरीरात असलेला रक्तप्रवाह, मणक्याचं कार्य, त्याचे हार्मोन्स, हृदयाचं कार्य, ब्लड प्रेशर, ऑक्सिजनचा पुरवठा, स्नायूंचं कार्य, हाडकांचं कार्य, अशा सर्वच गोष्टी तुमच्या झोपेच्या पोझिशनवर अवलंबून असतात. आता झोपेची पोझिशन ह्या 3 प्रकारच्याच असू शकतात. एक म्हणजे काय, एका अंगावर झोपणे, मग तो राईट साईडला झोपू शकतो किंवा लेफ्ट साईडला झोपू शकतो, उताने झोपणे किंवा पालथे झोपणे, अशा 3च पोझिशन असतात. आता काय होतं, बरेचसे लोक जर उताने झोपत असतील तर लेफ्टला झोपलं तर बरं आहे, पण जर ते राईटला झोपलंय म्हणजेच उजव्या बाजूला उजव्या कुशीवर त्या ठिकाणी झोपत असाल तर तुम्हाला मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. मग उजव्या कुशीवर झोपायला पाहिजे, डाव्या कुशीवर की उतानं की पालथं, म्हणजे कशा पद्धतीनं झोपायला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील, कुठल्या पोझिशनमध्ये झोपल्यावर आरोग्याचे सगळ्यात मोठे दुष्परिणाम होतात हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेतो. पण पहिल्यांदा पाहूयात राईट साईड म्हणजेच उजव्या कुशीवर झोपणाऱ्या लोकांना काय काय प्रॉब्लेम होत असतात, त्याच्यामागचं सायन्स देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता होतं काय की बऱ्याच वेळा आपण जे काय अन्न खातो तर ते अन्न आपल्या अन्ननलिका, जे इसोफॅगस नावाचा एक पाईप असतो, तर त्या पाईपमध्ये होऊन आपल्या पोटामध्ये पोहोचत असतं. मग ह्या पोटामध्ये पोहोचल्यानंतर तिथं गॅस्ट्रिक ॲसिड नावाचं एक ॲसिड असतं, ते तिथे येतं आणि ते खाणं तिथे पचन होत असतं. पण आता हा जो काही पाईप असतो किंवा ही अन्ननलिका असते तर हिला एक वॉल म्हणजेच एक दरवाजा त्या ठिकाणी खाली अशा पद्धतीनं जोडलेला असतो की हे जे काही तयार झालेलं ॲसिड आहे ते कधीच वर येणार नाही, ते तिथेच राहील. अशा प्रकारचा एक वॉल किंवा एक अरेंजमेंट असते. पण जसं जसं माणूस आजारी पडल्यानंतर किंवा त्याचं वय झाल्यानंतर तो जो काय वॉल आहे तर तो हळूहळू प्रॉब्लेम द्यायला लागतो, तो थोडासा ढिल्ला व्हायला लागतो. मग अशा पद्धतीमध्ये जेव्हा रात्री आपण जेवण करून झोपतो, अन्ननलिकेतून अन्न पोटात ज्यावेळेस जातं, ॲसिड तयार होतं. जर तुम्ही डाव्या बाजूला झोपलेला असाल, कारण की आपलं पोट हे डाव्या बाजूला असतं, तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही. भले तुमचा वॉल काम करत नसेल तरी, पण ज्यावेळेस तुम्ही उजव्या बाजूने झोपायला लागता आणि जर तो वॉल खराब झालेला असेल, वॉल काम करत नसेल, तर ते जे काय ॲसिड आहे ते वरपर्यंत येतं. ते हळूहळू वरपर्यंत येऊन ते अगदी छातीपर्यंत येतं आणि भरपूर लोकांना छातीत जळजळ होणे, छातीत चमक निघणे, प्रचंड मोठी ॲसिडिटी होणे, अशा प्रकारचे आजार हे सकाळी सकाळी किंवा झोपेनंतर होत असतात. तर त्याचं कारण हेच आहे. एका डॉक्टरांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलेलं आहे की कोणत्याही ॲसिडिटीला माणसाने कधीच कमी लेखलं नाही पाहिजे. अगदी लक्षपूर्वक त्या ॲसिडिटीकडे हे दिलं पाहिजे, कारण की ॲसिडिटी ही जर तुमच्या इसोफॅगस म्हणजे अन्ननलिकेत नेहमी नेहमी जात राहिली तर इसोफॅगसचा कॅन्सर देखील तुम्हाला
होऊ शकतो. आता याचबरोबर उजव्या साईडला झोपणाऱ्यांमध्ये अजून एक असा प्रॉब्लेम होतो की ॲरोटा नावाची एक शिर असते जी हृदयामधून आपल्या शरीराच्या खाली सर्व भागांमध्ये रक्त पोहोचवण्याचं काम करत असते. आता ही सुद्धा जी वाहिनी आहे तर ही सुद्धा थोडीशी डाव्या बाजूला वळलेली असते, म्हणजे डाव्या बाजूला ही जास्तीत जास्त झुकलेली असते. मग जर आपण लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला झोपत असाल तर फारसा प्रॉब्लेम येत नाही, आरामात आपलं हृदय सगळीकडे रक्त पोचू शकतं. पण तेच जर तुम्ही उजव्या कुशीवर जर झोपत असाल तर तुमच्या हृदयाला खाली रक्त पोहोचवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते आणि शरीरामध्ये विविध प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे डाव्या कुशीवर जितके जास्त वेळ तुम्ही झोपाल तितकं जास्त तुम्ही हृदयाचं काम कमी करत असता. आता यानंतर रक्ताभिसरणाच्या बरोबरच एक लिम्फोटिक सिस्टम नावाचा एक सिस्टम शरीरामध्ये असतो. हा लिम्फोटिक सिस्टम शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमताचं कार्य करत असतो. आयुर्वेदामध्ये कोणतीही बिमारी ठीक करायची म्हणजे लिम्फोटिक सर्क्युलरी सिस्टीमचा सगळ्यात आधी इलाज केला जात असतो. खूप इम्पॉर्टंट सिस्टीम आहे. याच्यामध्ये देखील एक विशेष प्रकारचा दव पूर्ण शरीराभर पसरला जातो, तर हा सुद्धा डॅमेज होऊ शकतो, हा सुद्धा थांबला जाऊ शकतो आणि ज्यामुळे शरीरात प्रचंड मोठे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. ब्लड प्रेशर, कॅन्सर सारखे प्रचंड आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. आता दुसरी पोझिशन आहे बॅक स्लिपिंग पोझिशन, म्हणजे उताने झोपणे. तर उताने झोपणे जे वर तोंड करून म्हणजे उताने त्या ठिकाणी झोपत असतील, पाठीवर झोपत असतील तर या पोझिशनचा कोणता फायदाही नाही आणि तोटाही नाही. याचा फायदा तर नाहीच नाही, पण तोटा देखील त्या ठिकाणी नाही. एक छोटासा तोटा याच्यामध्ये असा आहे की जे लोक घोरतात तर ती लोक जास्त प्रमाणात याच्यामध्ये घोरत असतात, घोरण्याचं प्रमाण वाढतं आणि झोपल्या श्वास बंद होण्यासाठीचा जो काय आजार आहे स्लीप ॲप्रिया म्हणतात, तर तो आजार होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त असते. आता त्यानंतर तिसरी झोपण्याची पद्धत असते पालथं झोपण्याची, म्हणजे पोटावर झोपण्याची जी पद्धत असते तर ती फार खराब आहे, ज्यामध्ये आपला मणका हा सरळ राहत नाही, आपली मान देखील सरळ राहत नाही. त्यामुळे मणका दुखणे, मानेचे आजार त्या ठिकाणी हळूहळू होत असतात. या व्यतिरिक्त आपली जी पचन क्षमता आहे तिला देखील जास्त काम करावं लागतं, लिम्फोसिटिक सिस्टीमला तसेच रक्ताभिसरणाला देखील जास्तीत जास्त काम त्या ठिकाणी करावं लागतं, ज्यामुळे आपली जी बॉडी आहे तिला 25% जास्त ऊर्जेची त्या ठिकाणी गरज येत असते. त्यामुळे जे पालथी झोपणारे लोक आहेत ते नेहमी थकलेले असतात, कारण की त्यांच्या बॉडीमध्ये पूर्ण सर्क्युलेशन व्हायला बॉडीला एनर्जी जास्त लागते आणि त्यामुळे ते नेहमी थकलेले असतात, कामावर परिणाम होत असतो. तर अशा पद्धतीने या झोपण्याच्या पद्धती आणि तुमचे आजार, तुमचं आरोग्य याचे कसं निगडित आहे, शास्त्रीय अभ्यासानुसार, सायन्सनुसार आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यामुळे याच्यातून आपल्याला असं समजते की जितकं जास्त आपण डाव्या अंगावर झोपू, डाव्या कुशीवर झोपू, तितके जास्तीत जास्त फायदे होतील, तितके जास्तीत जास्त आपण निरोगी असू, दवाखान्यात आपल्याला जास्तीत जास्त जाण्याची गरज पडणार नाही. या व्यतिरिक्त घोरण्याचा देखील जो प्रॉब्लेम आहे तो देखील डाव्या कुशीवर झोपल्यानंतर जास्तीत जास्त क्लिअर झालेला आहे. त्यामुळे नक्कीच डाव्या कुशीवर झोपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं काही हरकत नाही. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.